हा एक लेख मला सुचला. ह्या लेखाला मी नाव दिलं आहे घर आणि फ्लॅट. आपलं स्वतःचं ब्लॉक आणि फ्लॅट. स्वतंत्र घर, बंगला म्हणजे कसं वाटतं? त्या वास्तूचे आपण एकमेव मालक असतो. तिथे कोणाची भागीदारी नसते. अबाधित असं अस्तित्व असतं. दुसऱ्यांनी केलेले नियम पाळण्याची आपल्यावर सक्ती नसते. जसं पाहिजे तसं बांधकाम करता येतं. जागेला ठराविक मर्यादा नसते. समोर मोठं पटांगण ठेवता येतं. आवड असेल तर अंगणामध्ये भाजीपाला, फुलझाडे, छोटासा बगीचा वगैरे गोष्टी करता येतात. आपली 4 व्हीलर असते, तिला प्रशस्त सुरक्षित असं पार्किंग बनवता येतं. सर्वांमध्ये कॉमन अशी एकही गोष्ट नसते. सगळं आपलं स्वतःचं, स्वतंत्र, कोणाची हुकमत नाही. दर महिन्याला 2 महिन्याला मिटिंग नाही, सोसायटी नाही, नियम पाळण्याचे बंधन नाही, आपले शेजारी कोण कसा असेल याची काळजी नाही. सगळंच कसं अगदी मस्त, झकास, होय ना? आता फ्लॅटमध्ये पहा. ठराविक समजा 4च खोल्या असतात. आपला सगळा संसार या 4 खोल्यामध्ये दाखवावा लागतो, फिट करावा लागतो. जागा वाढवता येत नाही. 4 लोक जास्त आले तर पंचायत होते. रात्री झोपण्याची अडचण. बाहेरच्या थोड्या मोठ्या खोलीला हॉल म्हणायचं. दिवसा तो हॉल आणि रात्री तीच बेडरूम. फर्निचर जास्त घेता येत नाही. घेतलं तर कुठं ठेवा हा प्रश्न. काही घरगुती पूजा वगैरे असली की हॉलमधला पलंग, खुर्च्या उचलून बाल्कनीत ठेवा. पूजा संपली की पुन्हा त्या हॉलमध्ये आणून ठेवा. बाहेरून आल्यावर चपला कुठे ठेवायच्या, इथून सगळे प्रश्न. पुन्हा फ्लॅटमध्ये तुमच्या शेजारी कोण कसा असेल सांगता येत नाही. आपल्याला बागेची आवड असली तरी ती पूर्ण होत नाही. बाहेरची जागा सर्वांमध्ये कॉमन असते सगळ्यात. आपल्याला स्वतःचं अस्तित्व असं नसतंच. सगळ्यांसारखे आपण. काही नियम असतात ते पाळावेच लागतात. अनेक गोष्टी सर्वांमध्ये विभागून दिलेल्या असतात, त्याचंच ॲडजस्ट करायचं. आता हा झाला स्वतंत्र घर आणि फ्लॅटमधला फरक. पण काही गोष्टी तुमच्या लक्षात आल्या का? सर्वात महत्त्वाचे म्हणजे आजकाल फ्लॅट विकत घेऊन प्लॉट विकत घेऊन बांधकाम करणे, वॉच ठेवणे, मटेरियल वगैरे पाहणे हे फार मुश्किल आणि वेळ काढू काम झाले आहे. पण इथे फ्लॅटमध्ये पहा, बिल्डरकडे कागदपत्रांचा सगळा पूर्ण सेट रेडी असतो. फक्त सह्या करा आणि एका रात्रीत फ्लॅटचा ताबा घ्या. आपल्या डोक्याला काहीच ताप नाही. एका रात्रीत तुम्ही त्याचे कायदेशीर मालक. पुन्हा फ्लॅटमध्ये राहणारे लोक हे जागेशी, परिस्थितीशी त्वरित ॲडजस्ट करून घेतात. जास्त पसारा न वाढवता आवश्यक तेवढे सामान घेणे, आहे त्या जागेत कल्पकतेने थोडा चेंज करणे, सुटसुटीत काटकसरीने जीवन जगणे, ह्या चांगल्या गोष्टी ते ताबडतोब शिकतात. त्यानंतर फ्लॅटमध्ये ते अपार्टमेंटच्या अनेक निवासी लोकांपैकी आपणही एक असतो. ओळखी पाळखी होतात. सर्वांना एकमेकांचा आधार वाटतो. परस्परांबद्दल जिव्हाळा निर्माण होतो. पुन्हा दररोज एकमेकांच्या गाठी भेटी होतातच एकमेकांच्या. परिणामी सलोखा आणि विश्वास निर्माण होतो. सतत सर्वांचा वावर चालू असतो. तुम्ही महिनाभर जरी कुठे गावाला गेलात तरी आपल्याला फ्लॅटची काळजी नसते. पुढं फायदा. अपार्टमेंटमध्ये जेवढे फ्लॅटधारक आहेत त्या सर्वांमध्ये काही खर्च हे विभागून दिलेले असतात. सर्वांची मिळून एक सोसायटी असते. नियम केलेले असतात. मधून मिटिंग होत असते. त्यामध्ये आपले प्रश्न, अडचणी वगैरे सोडवले जातात. म्हणजे पहा, आपण अनेकांपैकी एक असतो, पण सर्वांचेच असतो. म्हणजेच आपण निर्धोक राहतो. त्यानंतरचा फायदा. समजा कोणावर काही बाका प्रसंग आला, एखादी वाईट घटना घडली, तर धीर द्यायला, मनोबल वाढवायला अपार्टमेंटमधले अगदी सगळेच लोक धावून येतात. आपल्याला एकदम फार मोठा आधार मिळतो. पण स्वतंत्र लांब घरामध्ये तुम्ही एकटे पडता. तिथे अशी सोय नसते. त्यानंतर पुढचा पॉईंट. काही वेळेस आपल्या स्वतंत्र घरामध्ये माणसाला कंटाळाने वाटते, वेळ जात नाही आपल्या इंडिव्हिज्युअल घरात. असा प्रकार फ्लॅटमध्ये नसतो. सगळे अगदी हाकेच्या अंतरावर असतात. कुणालाही बोलवा वा कुणाकडेही जाऊन बसा, वेळ छान जातो. आपण जर एकटेच लांब राहिलो तर आपल्याला कसे वाटते, तसे दुखणे फ्लॅटमध्ये नसते. आजच्या काळात रात्री चोरी होण्याची जास्त शक्यता स्वतंत्र घरामध्ये असते. हा एक पॉईंट. फ्लॅटमध्ये म्हणजे अपार्टमेंटमध्ये आजूबाजूला अनेक फ्लॅट असतात. तुम्ही एकटे नसता.
तुमच्या दोन्ही बाजूला किंवा वरखाली इतर लोक असतातच. आपण अगदी सुरक्षित असतो. म्हणजे चोरी वा दरोडा याची शक्यता फार म्हणजे फारच कमी. त्यानंतर वर्षानुवर्ष एकत्र राहिल्यामुळे सर्व फ्लॅटधारकांचे एकमेकांशी अगदी घनिष्ठ संबंध निर्माण होतात. सर्वजण अगदी एकाच घरातले मेंबर आहोत असे वाटते. वरील सर्व फायदे फक्त अपार्टमेंटमध्ये, फ्लॅटमध्ये बघायला मिळतात, स्वतंत्र जागेत नाही. म्हणून आजकाल तुम्ही पाहत असाल फ्लॅट घेणाऱ्यांची संख्या जास्त आहे. त्याचे हेच कारण आहे.